मुंबईमध्ये जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद। दादरमध्ये मराठी जैन आमने सामने। मनसेच्या अल्टिमेटम नंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून काळा रंग मारला। पांढरी पट्टी हा सांस्कृतिक दहशतवाद अशा गोष्टी खपवून घेणार नाही। पालिकेने तक्रार करून यावेळेस गुन्हा नोंदवावा, संदीप देशपांडे यांची भूमिका। जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। काँग्रेसकडून संदीप देशपांडेंना सुपारी। आम्ही देखील बांगड्या भरल्या नाहीयेत। पांढरी पट्टी पुसल्यानंतर निलेशचंद्र मुनी यांचा इशारा। अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचा घात होऊ शकतो। दादा कसे गेले हे सर्वांना माहिती आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांचं मोठं विधान। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस। कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत माघार नाही। रोहित पवारांची ठाम भूमिका। परवापासून नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसण्याचाही इशारा। उद्धव ठाकरे उद्या मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक घेणार। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अलर्ट। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची पाहणी। तर भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची पाहणी आणि प्रशासनाकडून खूप वेगाने आणि चांगलं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पंढरपूर मंदिर 2 दिवस दर्शनासाठी बंद राहणार। मूर्तीतील झीज, सूक्ष्म छिद्र आणि खराब झालेल्या भागांची दुरुस्ती होणार। 23 आणि 24 जूनला दर्शन बंद असणार। अमरावती, वर्ध्यासह हिंगोलीमध्ये जोरदार पावसाच्या सरी। अमरावतीमध्ये रस्त्यावर झाड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत। तर हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये नाले ओव्हरफ्लो, रस्त्यावर गटारीचं पाणी।